हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ। आपको वहाँ भी विरोध हो रहा है, कुछ लोग वहाँ पे भी विरोध कर रहे हैं। मैंने ऐसा कुछ सुना नहीं है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ, किधर भी सभा ले सकता हूँ। जो मेरा हक है उसके हिसाब से मैं वहाँ जा रहा हूँ और उसके हिसाब से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग सब लोग साथ में आ रहे हैं। आनंद दिघे यांनी धर्मवीर चित्रपटावर कुठेतरी राजकारण पेटलेलं आहे। आनंद दिघे चित्रपटावरून राजकारण पेटलेलं आहे, कसं पाहता? मला काय, मी धर्मवीर 2 हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे। तो चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही, पण लवकरच पाहणार आहे। पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवीर 2च्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे। ज्या पद्धतीने घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती, त्याचं कुठे तरी वस्त्रहरण धर्मवीर 2 मध्ये झालेलं असं मी ऐकतोय। चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन। भास्कर जाधव आज म्हटले की एक मिनिट थांब ना यार, एक विचारला ना तू। भास्कर जाधव काय विचारताय तुम्ही? खून झाल्याची चर्चा होती, खून झाल्याची चर्चा आहे। नाही, एक लक्षात घ्या, आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे, पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या। राज साहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता। म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंद दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं। म्हणजे राणे साहेब, राज साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते आहे। तर कधी ना कधीतरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना। आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? 4 घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, म्हणून समझदारों को इशारा काफी है। उद्धव ठाकरे दबावात आहे असं भास्कर जाधव म्हटले। सर उद्धव ठाकरे दबावात आहे। उद्धव ठाकरेवर संशय सुरू आहे का तुमची? मी तुम्हाला 4 घटना 4 शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे। हे सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत। राणे साहेबांनीही ते सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे। आणि धर्मवीर 2च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या याच्या का उठून गेले? कधीतरी विचारा ना। भास्कर जाधव चला, की उद्धव अजून काय आहे? चला, थँक्यू। उद्धव ठाकरे दबावात आहे म्हटले। तर विरोधकांना मारून टाकण्याचा स्वभाव कुणाचा ते बघा, असं नितेश राणे यांनी म्हटलंय।